जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या कुंभारझरी गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण करून केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कुंभारझरी गावातील मिनी संसद भवन समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निर्मला विजय परिहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन सरपंच पती विजय पाटील परिहार व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले। तर जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत माजी सैनिक गोविंद चव्हाण यांनी ध्वजारोहण केले। त्याचप्रमाणे लुंबुनी विद्यालयात सुद्धा मुख्याध्यापक पवार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गावातून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत फेरी काढण्यात आली। लुंबुनी विद्यालयात शिक्षण घेऊन शैक्षणिक वर्ष 25-26च्या 10वीच्या परीक्षेत शाळेतून चांगले मार्क घेऊन पास होणाऱ्या 3 गुणवंत विद्यार्थिनींना प्राध्यापक अशोक रुंजाजी पैठणे यांच्याकडून रोख रक्कम 6,000चे बक्षीस वितरण करण्यात आले। त्यात पहिले 3,000 रुपयाचे बक्षीस अंजली परमेश्वर चव्हाण या विद्यार्थिनीला, तर दुसरे 2,000 रुपयाचे बक्षीस साधना संतोष चव्हाण या विद्यार्थिनीला, तर तिसरे 1,000 रुपयाचे बक्षीस अंचल पंडित चव्हाण या विद्यार्थिनीला देण्यात आले। त्याचबरोबर काही गुणवंत विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथमेश संतोष मार्के या विद्यार्थ्याने इंग्रजीत भाषण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। Principal, teachers, parents and all my dear friends. My name is Prathamesh Santosh Marke. Today is 15 August. I wish you a very happy Independence Day. Independence Day is a national festival of our country. In this year we are celebrating 80th Independence Day of our country. On 15 August 1947 we got independence from the British rule. The British rule. So we celebrate. India is the best country in the world. Thank you, Jai Jawan. लुंबिनी विद्यालय कुंभारझरी या शाळेतील शिक्षकांनी आपली दर्जेदार शिकवणूक आहे याचं वास्तव सत्य मांडून आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलाकृतीमधून सिद्ध करून दाखवले। आजही ग्रामीण भागात काही शाळांमध्ये उच्च दर्जेदार शिक्षण शिकायला मिळते, तर पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बाहेर गावी इतर शाळांच्या शोधात का जावे लागते हा कित्येक नागरिकांना पडलेला लोकप्रश्न।